सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। तर आजचा आपला विषय आहे पुण्यफळ प्राप्तीने आनंद होतो। जर आपण पुण्यकर्म केले तर पुण्यकर्माचा फळ गोड फळ मिळते। ठीक आहे, तर त्याचं जेव्हा आपल्याला फळ मिळते तर त्या प्राप्तीने आपल्याला काय होते, आनंद होतो। आणि जर आपण पाप कर्म केलं, अकुशल कर्म केलं तर त्याचं आपल्याला कडू फळ मिळते आणि त्या कर्माच्या प्राप्तीने आपल्याला दुःख होते, आपण दुःखी होतो। तर आज आपण हा बघणार आहोत की पुण्यफळ प्राप्तीने आनंद होतो। आणि आजची आपली ही गोष्ट आहे अनाथ पिंडकाची गोष्ट। अनाथ पिंडकाची गोष्ट आहे। तर ह्यांच्याकरिता धम्मपद मध्ये गाथा क्रमांक 120 म्हटलेली आहे। भद्रोपि पश्यति पापं याव भद्रं न पश्यति यदा च पश्यति भद्रं अथ भद्रो भद्राणि पश्यति। ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे, पुण्य करणारा जेव्हा पुण्य करतो, एखादा मनुष्य एखादा माणूस जेव्हा पुण्य करणारा असतो आणि तो जेव्हा पुण्य करतो त्यामुळे प्रथमतः त्याला वाईट वाटण्याची शक्यता असते। पुण्यकर्म करण्यासाठी जेव्हा तो एखादा पुण्यकर्म करतो तर पहिल्या वेळेस त्याला थोडंफार वाईट वाटण्याची शक्यता असते। परंतु ज्यावेळी पुण्य फळ देते, जो पुण्यकर्म त्यांनी केला त्या पुण्यकर्माचा फळ त्याला ज्यावेळी मिळते त्यावेळी त्या पुण्य करणाऱ्याला खूप बरं वाटते, आनंद होते। आधी जेव्हा तो पुण्यकर्म करत असते तेव्हा त्याला थोडंफार वाईट वाटू शकते, परंतु जेव्हा त्याला पुण्याचा फळ मिळते तेव्हा त्याला खूप आनंद होते। भगवान जेतवन विहारात विहरत असताना श्रावस्तीच्या सर्वात धनी माणसाला, श्रावस्तीतला सर्वात धनी माणूस कोण होता, अनाथ पिंडक, त्याला उद्देशून भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे। तथागताच्या जेतवन विहारासाठी ज्याने जागेसहित सुमारे 49 करोड मुद्रा खर्च केल्या। एकदा काय झालं, अनाथ पिंडक आपल्या जावयाकडे गेले होते। तर जावयाकडे ते गेले तर ह्यांचं नाव अनाथ पिंडक नव्हतं। यांचं नाव अनाथ पिंडक का बरं पडलं, तर हे लाखोचं दान देत होते, अनाथांना दान देत होते, म्हणून यांचं नाव काय पडलं, अनाथ पिंडक। तर हे जेव्हा श्रावस्तीमध्ये इथे गेले, आपल्या जावयाकडे गेले, तर त्यांनी बघितलं की यांच्या जावयाकडे खूप मांडव आणि खूप जोराशोरात जशी लग्नाची तयारी सुरू राहते त्याप्रमाणे खूप जोराशोरात तयारी सुरू होती। तर ह्यांनी तिथे जाऊन विचारलं की एवढी जोराशोरात तयारी कशाची आहे। तर मग ह्यांना माहिती पडलं की तिथे भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचे भिक्खू संघ त्यांच्या घरी भोजन करण्यासाठी येत आहेत। आणि जेव्हा ते येतात भोजन करण्यासाठी त्यांचे स्वागत खूप जोराशोरात होते। आणि मग भोजनानंतर जेव्हा भगवान बुद्ध उपदेश देतात तर तो उपदेश यांना इतका छान वाटतो की ते तेव्हाच विचार करतात की मी श्रावस्तीमध्ये भगवान बुद्धांना वर्षवासासाठी नक्की बोलवणार। असा विचार करून ते म्हणतात की ठीक आहे, मी नक्की तर बोलवणार, परंतु जेव्हा ते वर्षवास करायला येतील तर त्यांच्या मुक्कामासाठी मी जागा कुठून शोधू, नाही का। वर्षवास करतील तर त्यांच्या राहण्यासाठी मुक्कामासाठी जागा बघावी लागेल। मग त्यांनी निश्चय केलं की मला आता जागा घेण्याचा त्यांनी निश्चय केला। जागा बघण्यासाठी ते खूप लांब पर्यंत फिरले, परंतु त्यांना मनपसंत जागा काही मिळाली नाही। मग एक जागा त्यांना मिळाली, आवडली ती जागा खूप। तर ती जागा होती जेतकुमारची, जेतकुमार होता, त्या जेतकुमारची ती जागा होती। आणि मग यांनी त्या जेतकुमारला खूप विनंती केली की मला ही जागा घ्यायची आहे, परंतु तो जेतकुमार काही जागा द्यायला तयार नव्हता। कितीही सौदा करायचा यांनी प्रयत्न केला, परंतु तो म्हणत होता की मला जागा काही द्यायची नाही। मग ह्यांनी म्हटलं की तुम्ही जेवढी किंमत म्हणाल मी तेवढी किंमत देणार। तर ह्यांनी म्हटलं की जेवढी जमीन आहे, त्या जेतकुमारांनी ह्याला टेस्ट करण्यासाठी म्हटलं अनाथ पिंडकाला की जेवढी माझी जमीन आहे तेवढ्या जमीनभर तू सोन्याचे नाणे जर पसरवशील तर मी तुला ही जागा विकत देणार। तर अनाथ पिंडक खूप दानी होता आणि खूप श्रीमंत होता, सर्वात धनी होता।
तर मग हा गेला आणि पूर्ण धन जमा केलं आणि बैलगाड्यामध्ये धन जमा करू करू आणत गेला आणि ती जी जमीन होती ती जमीन, त्या सगळ्या जमिनीवर त्यांनी सोन्याची सगळे नाणी पसरवून टाकली. पूर्ण जमिनीभर त्यांनी सोन्याची सगळी नाणी पसरवून टाकली आणि 49 करोड त्यांनी मुद्रा 49 करोड मुद्रा त्यांनी खर्च करून टाकल्या. आणि जेव्हा जेतकुमारांनी बघितलं की बापरे, याच्यामध्ये एवढी कशी काय श्रद्धा आहे की हा फक्त भगवान बुद्धांसाठी एवढा पैसा खर्च करून राहिला आणि पूर्ण जमिनीवर याने काय केलं, सोन्याची पूर्ण नाणी पसरवून टाकली. तर जेतकुमाराला वाटलं की त्याला थोडीशी दया आली त्याची आणि त्याला असं वाटलं की मी सुद्धा दान करायला पाहिजे. तर जेवढी ह्यानी नाणी खर्च केली होती तर त्या जेतकुमारांनी म्हटलं, सौदा केला की अर्धी नाणी फक्त तू मला दे आणि अर्धी नाणी असू दे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये फक्त मी तुला एक गोष्ट मागील, तर ह्या जागेला माझं नाव देशील. अनाथपिंडकाला म्हणाला तो जेतकुमार. तर म्हणून त्या जागेचं नाव, त्या विहाराचं नाव काय पडलं, जेतवन. काय पडलं, जेतवन. तर तथागताच्या जेतवन विहारासाठी ज्याने पूर्ण जागेसहित सुमारे 49 करोड मुद्रा खर्च केल्या, त्या अनाथपिंडकाची कथा बुद्धांच्या जीवनात अपूर्व समजावी लागेल. कारण त्यांनी जागेसहित 49 करोड स्वर्ण मुद्रा खर्च केल्या, तर त्याची त्याला खूप इम्पॉर्टन्स द्यायलाच पाहिजे. म्हणून आपण जेव्हा सूत्र बघतो कितीतरी, तर त्याच्यामध्ये अनाथपिंडकाचा प्रत्येक जागी कोणत्या कोणत्या सूत्रामध्ये नाव उल्लेखित आहे. तथागत जेव्हा जेतवनात असत तेव्हा अनाथपिंडक दिवसातून 3 वेळा विहारात जात होता. आणि तथागत गौतम बुद्ध जेव्हा जेतवनमध्ये राहायचे, श्रावस्तीमध्ये, तेव्हा हा अनाथपिंडक दिवसातून 3 वेळा विहारात जात असायचा, एक सकाळी, दुपारी आणि सायंकाळी. आणि ते विहारात रिकाम्या हाताने कधी जाणार नाही अशी ख्याती झाल्याने तो 3ही वेळा काही ना काही वस्तू घेऊनच विहारात जात असे. विहारात जाताना तो खाली हात कधीच जात नव्हता. 3 वेळा जरी तो जात असेल विहारात तरी सुद्धा तो खाली हात जात नव्हता. तर आपल्यासोबत काही ना काही तो आपल्यासोबत घेऊनच जायचा. जेव्हा तो अगदी सकाळीच विहारात जात असे त्यावेळी स्वतःबरोबर भिक्खूंसाठी व श्रामणेरासाठी खीर नेत असे. जेव्हा तो सकाळी जायचा तेव्हा भिक्खूंसाठी आणि जे श्रामणेर होते त्यांच्यासाठी तो आपल्यासोबत खीर घेऊन जायचा. न्याहारीनंतर दुपारी तूप, लोणी आणि औषधी वगैरे तो आपल्यासोबत घेऊन जात होता. आणि दुपारी काय करायचा, तो तूप, लोणी आणि औषधी आपल्यासोबत घेऊन जायचा. आणि संध्याकाळी सुवासिके, हार, गुच्छ, चिवर किंवा वस्त्र इत्यादी भिक्खू संघाला दान करीत असे. संध्याकाळच्या वेळी काय करायचा, तो सुवासिके, हारगुच्छ आणि चिवर किंवा वस्त्र इत्यादी तो बाकी सगळ्या भिक्खू संघाला दान करीत असे. त्याच्या पूर्वजांनी नदीच्या किनाऱ्यावर 18 करोड मुद्रा किमतींची जो खजिना दडवून पुरवलेला होता. त्याचे जे पूर्वज होते त्यांनी काय केलं होतं, एका नदीच्या किनाऱ्यावर 18 करोड सोन्याच्या मुद्रा किंमतींची खजिना आतमध्ये गाडून ठेवला होता नदीच्या किनाऱ्यावर. तो खजिना किनाऱ्यालाच तडा गेल्याने पुराबरोबर वाहून गेला. आणि जेव्हा पूर आला तर तो जो त्यांचा खजिना होता तो किनाऱ्यालाच तडा गेल्याने पूर्ण त्यांचा खजिना वाहून गेला. त्याच्याशी व्यापार व्यवहार करणाऱ्या लोकांनी त्याचे 18 करोड मुद्रेचे ऋण घेतले होते व ते परत केले नाही. आणि अनाथपिंडकासोबत जे लोक व्यापार करत होते त्या लोकांनी सुद्धा त्याच्याकडून 18 करोड रुपयाचे मुद्रेचे लोन घेतले होते. आणि लोन तर घेतले परंतु ते लोन त्यांनी काही परत केले नाही. तसेच नातेवाईकांनी 18 करोड मुद्रा त्यांच्या हडप केला. आणि काही नातेवाईकांनी त्यांच्या 18 करोड मुद्रा हडप केल्या. अशा तऱ्हेने हळूहळू अनाथपिंडक गरिबीच्या अवस्थेकडून झुकला. आणि अशा तऱ्हेने काय झालं, तो गरीब होऊन गेला पूर्णपणे. एकतर त्याची 18 करोडची संपत्ती जी नदीच्या किनाऱ्यावर होती ते पूर आल्यामुळे वाहून गेली. आणि काही व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडून 18 करोडची संपत्ती घेतली, ते सुद्धा त्यांनी काही वापस घेतले नाही. नातेवाईकांनी काही करोडची संपत्ती घेतली, ती सुद्धा त्यांना काही वापस केली नाही. अशा तऱ्हेने तो अनाथपिंडक हळूहळू गरीब
होत गेला. तरी पण भिक्खू संघाला दान करण्यात त्याने कधीच खंड पडू दिला नाही. गरीब जरी झाला तो, परंतु मनाने गरीब झाला होता का? नाही. त्याने भिक्खू संघाला दान देण्याचे एकही दिवस खंड सुद्धा पडू दिला नाही. नियमितपणे तो रोज तीनही वेळी विहारामध्ये जायचा आणि भिक्खू संघांसाठी काही ना काही घेऊन जायचा. त्यांच्या परिस्थितीला जसे शक्य होईल तसे दान त्याने चालूच ठेवले होते. परिस्थितीनुसार त्याला जसं दान करता येईल तसं दान देणे त्याने चालू ठेवले होते. एके दिवशी बुद्ध भिक्खू संघासह अनाथपिंडकाच्या घरी भोजनासाठी गेले आणि आता अशा प्रकारे हा अनाथपिंड खूप गरीब होऊन गेला. लोकांनी याचे पैसे लुटले, काही लोकांनी, काही खजिना ह्याच्या पुरासोबत वाहून गेला. तर एके दिवशी काय झालं, बुद्ध जेव्हा भिक्खू संघांसह अनाथपिंडकाच्या घरी गेले भोजनासाठी, तर अनाथपिंडक थोडासा हिरमुसला, थोडासा नाराज झाला. अनाथपिंडक म्हणाला, भगवान मी अन्नदान करू इच्छितो. अनाथपिंडक म्हणतो भगवंतांना की भगवान मी अन्नदान करू इच्छितो, परंतु अन्न चांगले नाही, माझ्याजवळ अन्न चांगले नाही. पक्ष्यांना घालण्यात येणारे अन्न आणि आंबट पेज घरी तयार आहे. आणि पक्ष्यांना जे आपण घालतो अन्न, ते अन्न आणि आंबट पेज माझ्या घरी तयार आहे. यावर बुद्ध त्याला म्हणाले, गृहस्था तू असा विचार करू नको की तू केलेले अन्नदान वाईट आहे. भगवान बुद्ध त्यांना म्हणतात की तू असा अजिबात विचार करू नको की केलेले अन्नदान वाईट आहे. अशा विचाराने घाबरून जाऊन विचलित होऊ नकोस. असा विचार तू अजिबात करू नको आणि घाबरून जाऊ नकोस. अन्नदानाचा हेतू जर स्वच्छ असेल, अन्नदान द्यायचा हेतू जर स्वच्छ असेल, चांगल्या मनाने आपण अन्नदान करत असणार तर कसेही अन्नदान श्रेयस्करच ठरते. कसंही आपण अन्नदान केलं तर तो श्रेयस्करच आहे. तुम्ही तूप रोटी दान करा अथवा जाडे भरडे अन्नदान करा. भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही भिक्खूंना तूप रोटी दान करा किंवा जाडे भरडे दान करा. स्वच्छ हेतूने केलेल्या दानाचे मूल्य सारखेच असते. स्वच्छ हेतूने जर तुम्ही चटणी भाकर पण दान करत असाल आणि कुणी स्वच्छ हेतूने पुरणपोळी जरी दान करत असेल तर दोघांचेही हेतू सारखेच, दोघांचेही मूल्य सारखंच असते. अनाथपिंडकाच्या घराच्या चौथ्या दारापाशी एक सभ्य गृहस्थ राहत असे. अनाथपिंडक जेव्हा राहत होता तर त्याच्या चौथा दार, म्हणजे असे घराला दार होते ना खूप सारे, तर त्याच्या घराचा चौथा दार होता. तर त्या चौथ्या दाराजवळ एक सभ्य गृहस्थ राहत होता. करोडपती अनाथपिंडक गरीब झालेला त्याला पाहवत नाही झालं. म्हणजे त्याला असं वाटत होता हा एवढा करोडपती होता आणि आता हा खूप गरीब झाला. एके दिवशी रात्री अनाथपिंडक श्रेष्ठी आपल्या बिछाण्यावर झोपाव्या जात असता तो सभ्य गृहस्थ त्याला म्हणाला. एके दिवशी काय झालं, भगवान बुद्ध आपल्या बिछाण्यावर झोपण्यासाठी जात होते तेव्हा तो सभ्य गृहस्थ त्याला म्हणाला, अनाथपिंडकांना शेठजी दान देऊन आपण आपला संपूर्ण खजिना खाली केला आहे. तो गृहस्थ अनाथपिंडकाला म्हणतो की सेठजी आपण आपला संपूर्ण खजिना दान देऊ खाली केला आहे. आता तुम्ही त्यांच्या भिक्खू संघांसाठी खजिना रिकामा, आता तुम्ही निर्धन झाले आहात. दान देऊन तुम्ही पूर्ण खजिना खाली केला आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही आता पूर्णपणे निर्धन झालेला आहात. तुम्ही तुमच्या भविष्याची काळजी न करता गौतम आणि त्यांच्या भिक्खू संघासाठी आपला संपूर्ण खजिना रिकामा केला. तो गृहस्थ म्हणू लागला की तुम्ही आपल्या जीवनाची अजिबात काळजी केली नाही आणि आपल्या जीवनाची अजिबात काळजी न करता आपला संपूर्ण खजिना भिक्खू संघांसाठी आणि भगवान बुद्धांसाठी रिकामा केला आहे. आता जे काही थोडेफार धन उरलेले आहे ते तुम्ही व्यापारात गुंतवा. आता तुमच्याजवळ जेही काही थोडेफार धन आहे त्याचे तुम्ही व्यापार करा, व्यापारामध्ये गुंतवा. यावर अनाथपिंडकाने त्या सभ्य गृहस्थाला विचारले. याच्यावर अनाथपिंडकाने त्या गृहस्थाला विचारले, हाच उपदेश द्यायला आपण माझ्याकडे आला आहात काय? हा उपदेश द्यायसाठी तुम्ही माझ्याकडे आलेले आहात का? आणि असं असेल तर आपण आत्ताच्या आता इथून निघून जावे. आणि जर असंच असेल तर आताच्या आता तुम्ही इथून निघून जावे. आपल्यासारख्या शेकडो हजारोंनी तरी मला असा उपदेश केला तरी भिक्खूंना दान करण्यापासून मला कोणी परावृत्त करू शकणार नाही. तुमच्यासारखे 100 लोक आले किंवा हजारो लोक आले आणि त्यांनी मला असा उपदेश केला तरी सुद्धा मी दान करणे बंद करणार नाही, मला कोणी परावृत्त करू शकणार नाही. तो अनाथपिंडक श्रोतापन्न झालेला होता.
तर अनाथपिंडक श्रोतापन्न झालेला अनाथपिंडक धम्म श्रोतापासून अलग होणे शक्यच नव्हते. श्रोतापन्न झाल्यामुळे तो धम्म श्रोतापासून वेगळा होऊ शकत नव्हता. तो सभ्य ग्रहस्थ दारोदार फिरला, परंतु दुसरीकडे त्याला कुठेही आसरा न मिळाल्यामुळे पुन्हा अनाथपिंडकाला विनवणी करू लागला. तो जो सभ्य ग्रहस्थ त्यांना राय द्यायसाठी आला होता, तर तो दारोदार फिरला, परंतु त्याला कुठेही राहायसाठी जागा काही मिळाली नाही आणि तो पुन्हा कुठे आला, अनाथपिंडकाला विनवणी करू लागला, कसेही करून आपण आपल्याच जागेत आसरा द्यावा, कसेही करा आणि मला तुमच्या घरी राहायला जागा द्यावी. शेठजींनी त्याला भगवंताकडे जाण्यास सांगितले आणि भगवान बुद्ध आणि मग अनाथपिंडकांनी त्याला कुठे जायला सांगितले, भगवान बुद्धाकडे जायला सांगितले. दुसऱ्या दिवशी अनाथपिंडक श्रेष्ठी त्या सभ्य ग्रहस्थास आपल्या सोबत भगवंताकडे घेऊन गेले आणि दुसरा दिवस जसा झाला तसेच अनाथपिंडक त्या सभ्य श्रेष्ठीला ग्रहस्थाला घेऊन भगवंताकडे गेले. त्या ग्रहस्थाने तथागतास वंदन करून तो बाजूला बसला. तो जो ग्रहस्थ व्यक्ती होता त्याने तथागतांना वंदन केलं आणि तो बाजूला जाऊन बसला. श्रेष्ठीने घडलेली हकीकत भगवंतांना निवेदन केली आणि जो अनाथपिंडक श्रेष्ठी होता त्याने सगळी घडलेली हकीकत भगवंतांना निवेदन केली. त्या सद्ग्रहस्थाने भगवंताची माफी मागितली. यावर अनाथपिंडकाची प्रशंसा करून भगवंतांनी दोघांनाही उपदेश करताना वरील दोन्ही गाथा म्हटल्या. म्हणजे त्या ग्रहस्थांनी भगवान अनाथपिंडकाला काय म्हटलं होतं की तुम्ही दान करू करू पूर्ण आपला रिकामा खजिना खाली केलेला आहे, आता तुमच्याजवळ जेवढं काही उरलेलं आहे ते तुम्ही व्यापारामध्ये गुंतवा आणि भगवान बुद्धांना आणि त्यांच्या भिक्खू संघांना दान देणं तुम्ही आता बंद करा. तर अनाथपिंड काय म्हणतो की तुझ्यासारखे शेकडो हजारो लोक जरी मला येतील आणि असा उपदेश करतील तरी सुद्धा भगवान बुद्धांना आणि त्यांच्या भिक्खू संघांना दान करण्यापासून मला कुणीही परावृत्त करू शकत नाही, अशा प्रकारे तो म्हणतो. आणि ह्या दोघांनाही मग भगवान बुद्धांनी उपदेश केला आणि उपदेश करताना ह्या दोन्ही गाथा म्हटलं, ज्याचे अर्थ असा आहे, पाप कर्म करणारा तोपर्यंत आपले भले पाहत राहतो. एखादा मनुष्य पाप कर्म जेव्हा करतो तो तेव्हापर्यंत आपलं चांगलं बघत राहतो, जोपर्यंत त्या पाप कर्माचे फळ त्याला दिसत नाही. वाईट कर्म करतो, पाप कर्म करतो, त्याचे फळ त्याला मिळत नाही, तेव्हापर्यंत त्याला तो कर्म गोडच वाटत राहते, चांगला वाटत राहते. परंतु ज्यावेळी त्या पापाचे फळ परिपक्व होते आणि त्या पापाचे फळ त्याला मिळते, पाप कर्माचे फळ जेव्हा त्याला मिळते तेव्हा ते पापासारखे त्याला वाटते. त्याचे फळ जेव्हा मिळते तेव्हा त्याला तो पापासारखं वाटते, अर्थात त्या पापाचे तो दुःख भोगतो. आणि अशा प्रकारे तो जो पाप करतो त्या पापाचे त्याला काय होते, दुःख होते आणि तो दुःख भोगतो. आता हा पहिल्या गाथेचा अर्थ होता. दुसऱ्या गाथेचा अर्थ असा आहे, अशा तऱ्हेने पुण्य करणारा तोपर्यंत दुःखाचा अनुभव घेतो. एखादा व्यक्ती खूप पुण्यकर्म करत असेल, आपल्या जीवनामध्ये दान करत असेल, तर असा व्यक्ती तेव्हापर्यंत दुःखाचा अनुभव घेतो जोपर्यंत त्याच्या पुण्यकर्माचे फळ आरंभ होत नाही. पुण्यकर्म तर तो करतो पण पुण्यकर्माचा फळ त्याला भेटत नाही, म्हणून तो दुःखी होतो, खचून जातो. परंतु त्याला जेव्हा पुण्यकर्माचे फळ मिळते, जेव्हा पुण्यकर्माचा विपाक आरंभ होतो तेव्हा त्याला शुभ्र आणि अशुभ दिसायला लागते, अर्थात तो सुख आणि सुखाचाच अनुभव घ्यायला लागतो. आणि जेव्हा पुण्यकर्माचं फळ भेटणे चालू होते तेव्हा त्याला सुख आणि सुखाचाच तो अनुभव घ्यायला लागतो. अनाथपिंडक भगवंतांनी उच्चारलेल्या वरील दोन गाथा अनाथपिंडकाच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणाऱ्या आहेत. ह्या ज्या दोन्ही गाथा आहेत, अनाथपिंडक जो होता त्याच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणाऱ्या आहेत. बुद्धांच्या अनेक गृहस्थ शिष्यांपैकी अनाथपिंडक एक प्रमुख व अत्यंत श्रीमंत श्रेष्ठी होता. बुद्धांचे अनेक गृहस्थ शिष्य होते, त्यांच्यापैकी अनाथपिंडक जो होता तो खूप प्रमुख आणि श्रीमंत श्रेष्ठी होता. अनाथपिंडकाचा अर्थच असा आहे की अनाथांना खाऊ घालणारा. अनाथपिंडकाचा अर्थ कसा आहे, अनाथांना खाऊ घालणारा. अनाथपिंडकाचे नाव होते सुदत्त, परंतु त्याचे नाव अनाथपिंडक का बरं झाले, कारण तो अनाथांना खाऊ घालायचा, दान करत होता खूप म्हणून. अनाथपिंडकाचा अर्थच असाच आहे की अनाथांना खाऊ घालणारा, अनाथांचा नाथ किंवा अनाथांचा रक्षक.
काय आहे अनाथपिंडकाचा अर्थ? अनाथाचा नाथ किंवा अनाथांचा रक्षक. त्याचे पूर्वाश्रमीचे नाव सुदत्त असे होते. त्याच्या आधीचे नाव काय होते? सुदत्त. त्याच्या अप्रतिम अशा दानशूरतेमुळे त्याला अनाथपिंडक हे नाव ठेवण्यात आले. तो अप्रतिम दान करायचा म्हणून त्याचे नाव काय ठेवण्यात आले? अनाथपिंडक. आणि त्याचा जन्म कुठे झाला होता? तर अनाथपिंडकाचा जन्म झाला होता श्रावस्तीमध्ये. एखादा दुष्ट मनुष्य त्याच्या पूर्वाश्रमीच्या कुशल कर्मसंचयाने सुखदायक जीवनाचा आस्वाद घेऊ शकतो. एखादा जो दुष्ट मनुष्य राहते त्यांनी पूर्वश्रमी कुशल कर्म केला असेल, आपल्या पूर्वजन्मामध्ये त्यांनी कुशल कर्म म्हणजे पुण्यकर्म केला असेल, तर त्याच्या संचयाने तो सुखदायक जीवनाचा स्वाद घेऊ शकतो. परंतु जेव्हा त्या कुशल कर्माची तीव्रता संपून अकुशल कर्माचे फळ मिळणे चालू होते, पुण्यकर्माचे फळ संपते आणि पापकर्माचे फळ मिळणे जेव्हा चालू होते, तेव्हा तो व्यक्ती दुःख अनुभव करतो. ह्याच्यावर त्याला कठोर आणि निर्दयी कर्म सिद्धांताला सामोरे जावे लागते. एखादा सद्गुणी माणूस, त्याचप्रमाणे एखादा जो सद्गुणी माणूस आहे त्याच्यामध्ये सद्गुणच सद्गुण आहेत आणि जसे कधी कधी आपण नेहमी अनुभवतो त्याच्या पूर्वाश्रमीच्या अकुशल कर्मामुळे एखादा सद्गुणी माणूस आहे, खूप सद्गुण आहेत त्याच्यामध्ये, परंतु त्यांनी पूर्वाश्रमीमध्ये अकुशल कर्म केला असेल, पाप कर्म केला असेल, तर त्याला अकुशल कर्मामुळे दुःखी जीवन त्याला पण दुःखी जीवन जगावे लागते. परंतु तो जर अशाही परिस्थितीत कुशल कर्म करीत राहिला, त्याला जरी मागच्या पाप कर्मामुळे आता दुःख भोगावे लागत असेल तरी सुद्धा तो खचून न जाता आताही कुशल कर्म पुण्यकर्म सतत करत असेल, तर त्याच्या पूर्वीच्या अकुशल कर्माचे बळ संपूर्ण नष्ट होऊन जाते. आपण कितीही आधीपासून पापकर्म करत आलो असणार, आताच्या जीवनात पण आपण पापकर्म करत असणार, तर त्याचे फळ आपल्याला मिळणारच आहे. परंतु त्याचे फळ आपल्याला जरी मिळत आहे आणि पापकर्माचे फळ दुःखच आपल्याला मिळणार आहे. आणि एखादी व्यक्ती कुशल कर्म करत आहे, परंतु त्यांनी जे आधी पापकर्म केले त्याचे वाईट फळ मिळत आहे, ज्याच्यामुळे तो दुःख अनुभवतो. परंतु तो खचून न जाता कुशल कर्म म्हणजे पुण्यकर्म करतच आहे, तर पुण्यकर्मामुळे त्याचे संपूर्ण कष्ट दूर होऊन जातात. पुण्य अकुशल कर्माचे बळ संपूर्ण नष्ट होऊन जाऊन कुशल कर्म त्याला भरपूर सुख देऊ लागते. पापकर्म पूर्णपणे नष्ट होऊन जातात आणि पुण्यकर्माचे फळ त्याला भेटणे सुरू होऊन जाते आणि अशा प्रकारे तो सुखी होत जातो. म्हणून कुशल कर्म करणाऱ्याने लगेच दुखी होण्याचे कारण नाही. कितीतरी वेळेस आपल्यासोबत सुद्धा असं होते, आपण चांगले कर्म करतो, पुण्यकर्म करतो, परंतु आपल्याला त्याचं फळ मिळत नाही, आपल्याला वाईटच फळ मिळते, कधी कधी दुःख मिळते आपल्याला. तर आपण खचून न जाता आपलं जे पुण्यकर्म आहे ते करायचे चालूच ठेवलं पाहिजे, जेणेकरून आपण एखादा पापकर्म जरी केला तर त्याचे संपूर्णपणे दुःख आपल्यापासून नष्ट होऊन जाणार आणि पुण्यकर्माचं फळ आपल्याला चांगलंच मिळणार. कुशल कर्म आज ना उद्या उशिरा का होईना आपले फळ देणे चालू करते. पुण्यकर्म कुशल कर्म जर आपण केले तर आज का होईना उद्या का होईना कधी ना कधी त्याचे फळ आपल्याला भेटणारच आहे. आणि कसे फळ मिळणार? आनंदाचे फळ मिळणार, सुखा समाधानाचे फळ मिळणार. जोपर्यंत त्याचे पाप ह्या जन्मात किंवा पूर्वजन्मात विपाक फळ देत नाही आणि एखादा आपण पापकर्म केला तर त्या पापकर्माचे आपल्याला फळ मिळणारच आहे. एक तर ह्या जन्मात मिळेल, नाहीतर पूर्वजन्मामध्ये मिळाला असेल, नाहीतर मग आपण जो जन्म घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला मिळेल. जेव्हा एखाद्याचे पापकर्म ह्या जन्मात किंवा अनागत जन्मात फळ देऊ लागतात, एखाद्या मनुष्याने जेव्हा पापकर्म केले त्या पापकर्माचे फळ त्याला ह्या जन्मात किंवा येणाऱ्या कितीतरी जन्मोजन्मी फळ देऊ लागतात. जसे आपण चक्षुपाल भिक्खूची गोष्ट ऐकली होती, त्यांनी पापकर्म केला होता, अरहंत होते. एक म्हणजे बाई आंधळी होती, तर तिला दृष्टी आली. तिने म्हटलं होतं की जर मला दिसणं चालू होईल तर मी आयुष्यभर तुमची दासी बनून राहणार. परंतु तिला दिसायला लागलं होतं तरी सुद्धा तिने खोटे बोलली होती त्या भिक्षूसोबत की मला काही दिसत नाही.
तर ह्या चक्षुपाल भिक्खूंनी काय केलं, तिच्या डोळ्यामध्ये अशी औषध टाकली की जेणेकरून ती आयुष्यभरासाठी आंधळी झाली. तर ह्याचा विपाक त्यांना असा मिळाला, याचा परिणाम त्यांना असा झाला की कितीतरी जन्मे ते अरहंत होऊन सुद्धा आंधळेच जन्म झाले भिक्खू चक्षुपाल. तर अशा प्रकारे जो पाप कर्म आपण करतो, त्या पाप कर्माचा परिणाम आपल्याला ह्या जन्मात किंवा येणाऱ्या कितीतरी जन्मात किंवा आपले जे जन्म झालेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फळ त्याचे मिळते म्हणजे मिळतेच. आणि अशा प्रकारे अशा पाप कर्माच्या मग आपण कुठे नरकामध्ये जन्म घेतो आणि तिथे सुद्धा जाऊन आपण दुःखाचा अनुभव घेत असतो. पापी पापानेच फळ भोगतो. जो मनुष्य पापी राहतो तो पापाचेच फळ भोगतो. तसेच शुभ कर्माने युक्त पूर्व जन्मकृत दुष्चरित्राच्या प्रभावामुळे उत्पन्न दुःखाचा अनुभव करीत पापमय व दुःखमय जीवन व्यतीत करत असतो. आणि पाप कर्म करणारा मनुष्य ह्या जन्मात, पूर्वजन्मात आणि येणाऱ्या कितीतरी जन्मांमध्ये पाप कर्माचा अनुभव करत असतो आणि त्याला सद्गती प्राप्त होत नाही. अशा प्रकारे तो नरक लोकामध्ये जन्म घेत राहतो आणि दुःखाचा अनुभव करत राहतो. म्हणून पाप कर्म अकुशल कर्म न करता आपण पुण्यकर्म कुशल कर्मावरच भर दिलं पाहिजे. त्याचं जरी आपल्याला लगेच फळ मिळत नसेल परंतु आपल्याला कधी ना कधी त्याचे फळ मिळेलच. दुखी न होता आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म संचित करायलाच पाहिजे. जोपर्यंत याचे कुशल कर्म फळ देणे सुरू करतात तेव्हा ह्या जन्मात किंवा आगामी जन्मात आणि एखाद्या मनुष्याने कुशल कर्म केले असतील, पुण्य कर्म केले असतील तर त्या कुशल कर्माचे फळ जेव्हा आपल्याला मिळणं चालू होते तर ह्या जन्मात किंवा आपण जेवढेही जन्म घेणार आहोत त्या जन्मामध्ये आपण सुखी राहतो आणि आपण देवता लोकांमध्ये, परलोकामध्ये दिव्य सुख भोगून कुशल कर्म करणारा त्या फळांचा अनुभव घेतो. ज्या प्रकारे अनाथपिंडकाने खूप जास्ती कुशल कर्म केलं, त्याच्या जवळच्या पूर्ण धनसंपत्ती त्याची नष्ट झाली तरी त्यांनी खचून न जाता भगवंतांना आणि त्यांच्या भिक्षू संघांना दान देणे व जीवातही बंद केले नाही. तशाच प्रकारे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म केले तर त्या कुशल कर्माचा परिणाम आपल्याला ह्या जीवनात आणि येणाऱ्या कितीतरी जन्मामध्ये, जेवढे आपण जन्म घेऊ त्या जन्मामध्ये आपल्याला सुख भोगू आपण आणि अशा प्रकारे आपण परलोकामध्ये जाऊ. आणि जो मनुष्य पाप कर्म करतो तो नरक लोकामध्ये जातो आणि दुःख कितीतरी जन्मोजन्मी दुःख अनुभव करत असतो. तर अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती. पुण्य फळ प्राप्तीने आनंद होतो आणि गोष्ट होती अनाथपिंडकाची गोष्ट. साधू साधू साधू.